नमस्कार सर्वांचे अर्जय अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, मराठी व्याकरणाचा महत्त्वाचा असा घटक TCS आणि IBPS पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये नक्की मराठी म्हणीवरती 2 ते 3 प्रश्न असतातच। चला तर मग तुमचा वेळ न वाया घालवता पाहूयात मराठी म्हणी अर्थासहित। पहिली म्हण आहे अंगाची लाही लाही होणे। या म्हणीचा अर्थ पाहूया। खूप संतापणी। पुढील म्हण आहे अडली गाय खाते काय। या म्हणीचा अर्थ देखील पाहूयात। गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो। पुढील म्हण आहे असंगाशी संग प्राणाशी गाठ। या म्हणीचा अर्थ पाहूयात। अयोग्य माणसाची संगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो। पुढील म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2 डोळे। या म्हणीचा अर्थ पाहूयात। अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे। पुढील म्हण आहे आधनातले रडतात अन सुपातले हसतात। या म्हणीचा अर्थ असा दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे। काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते। पुढील म्हण आहे आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन। या म्हणीचा अर्थ असा आपले नुकसान झाले तर दुसऱ्याचे पण नुकसान होवो ही मनीषा मनात बाळगणे। पुढील म्हण आहे आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे। या म्हणीचा अर्थ असा मोठे संकट आले की बचाव करणे अवघड असते। पुढील म्हण पाहूयात आशेची माय निराशा। या म्हणीचा अर्थ असा निराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नये। पुढील म्हण आहे आईची माया न पोर जाई वाया। या म्हणीचा अर्थ असा अति लाडाने मुलं बिघडतात। पुढील म्हण पाहूयात आपण सुखी तर जग सुखी। या म्हणीचा अर्थ असा आपण आनंदात असता सर्व जग सुखी वाटणे। पुढील म्हण पाहूया आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे। या म्हणीचा अर्थ असा इतरांचा विचार न करता स्वार्थ साधणे। धन्यवाद विद्यार्थ्यांनो, भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत